गुड मॉर्निंग. विषय आहे की एका बाईचे या 20 वर्षात कमीत कमी 4 नवरे बदली केले. का केले, कसे केले, त्याचं कारण आजपर्यंत आपल्याला भेटलं नाही. पण आपण बघतो, आपण त्यांना काय बोलणार हो, त्यांचा विषय अगर बोलायला गेलं तर त्यांना वाईट वाटेल. याच्यापेक्षा गपचीप बसायचं. आपण जगाचा तमाशा बघतो म्हणजे असं नाहीये, पण आपण बघतो म्हणून आपण काय करणार. ते त्या बाईचं आपलं जीवन आहे, ते कसंही घेऊ, आपल्याला काय करायचं. पण आपण त्या बाईला आजपर्यंत बघत आलो, कारण त्या बाईचा जो नवरा होता ना, एक प्रकारचा डॉन होता. डॉनगिरी, भाईगिरी, आणि तिला भाईगिरी करण्याचा त्याला नाद होता. त्या नादामध्ये त्यांनी भरपूर लोकांशी लफडे केले असतील, आणि लफडे करून करून त्यांनी एवढा काय छेडखानी करणं, कोणावर काय करणं, अशी त्याची सवय होती. एकदा त्याचं लग्न होऊन झाल्यावर त्याच्यात ते बदलाव तर येतो, पण तो आपल्या बायकोला हमेशा भुरक्यात ठेवत होता. ठेवता ठेवता किती वर्ष चालवलो, चालतं. पण आपल्या भाईगिरीच्या भांडणामध्ये एका कोणीतरी कोणाला तर मारलं असेल ना, मारलं. लोकांसमोर एका माणसाचा चांगला अपमान केला पोराचा. काही दिवसांनी त्या पोराने त्याच्या डोक्यात गेला तो माणूस, आणि एक दिवशी तो एकटाच रस्त्याला भेटला. चांगलं चोपून काढलं. जो भाई होता त्याला लई मारलं, मारून मारून त्याला संपून टाकलं. आता काय करायचं. भाई लोकांचं जीवन असंच असतं. तुम्ही कोणाला मारेल तर तोही तुम्हाला मारेल, पण कधी ना कधी मारेल, हे जीवन असतं. म्हणून आपण सर्वसाधारण का असतो, कारण आपला कोण दुश्मन नाहीये. तसेच तुम्ही भाई लोकांचे कोण ना कोण दुश्मन असतात, हे लक्षात घ्या. अशा गोष्टी असतात. पण ठीक आहे ना, पुढे तर काय ना काय तर होणार ना साहेब. आता त्या बाईचं काय होणार. त्या बाईने, तिच्या नवऱ्याने भरपूर काय आपल्या जमान्यात त्यांनी पैसे काय गोळा करून ठेवलेले, प्रॉपर्टी जमा करून ठेवलेल्या, त्या प्रॉपर्टीचा तिने वापर केला चांगल्या पद्धतीने. पण खरं गोष्ट काय आहे साहेब माहिती का, त्या भाईगिरीमध्ये त्यांनी आपल्या लहान लहान पोरांना सोडून गेला. आता ते बाई आपल्या भविष्यात एवढे वर्ष कसे काढतात. मग काय तिच्याशी कोण लग्न करवलं बाईच्या पोराशी. मग काय, त्यातला एक माणूस होता, त्या बाईला हमेशा म्हणतात, भाभी आप कैसे हो, भाभी ईमेल लेके आओ. तिचा फंटर होता, त्या डॉनचा फंटर. त्या डॉनच्या फंटरनी एक दिवशी त्याच बाईशी, जिला तो रोज भाभी भाभी म्हणत होता, तिच्याशी लग्न केलं. असं असतं या डॉनच्या बायकांची. आता बोला, त्या फंटरने लग्न केलं. फंटरने काही दिवस आपलं मस्त आपले दिवस काढले. आपला मतलब निघलं की तोही तिला सोडून गेला. मग ती बाई एकटी पडली. काही दिवस तिने एकटं दिवस काढता काढता मग त्यांनी दुसऱ्या फंटरशी लग्न केलं, त्या डॉनच्या फंटरशी, जे रोज त्याला भाभी भाभी म्हणत होता. असं करून करून त्यांनी त्याच्याशी बी लग्न केलं. आता तोही नवरा दिवस काही दिवस चालला हो, टिकला, आणि तोही निघून गेला. अहो, ती बाईचं आयुष्य खतर राहणार. तिने काय केलं, असंच नंतर कुणीतरी आपल्या ओळखीच्या, असंच कोण ना कोण ओळखीने आपला एक चांगला मित्र जोडला, आणि त्याच्याशी जीवन तिने सुरू केलेलं. व तो होता शातीर. त्या डॉनने पैसे भरपूर जमा करून ठेवले, त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी होती. मग काय, त्या डॉनची बायकोची त्यांनी लग्न केलं, राहिला, आणि हळूहळू करून त्या बाईची प्रॉपर्टी विकत गेला, आणि त्यांनी आपली एक चांगला उद्योग सुरू केला त्या बाईच्या पैशाने. आणि उद्योग करून तो आपला व्यवसाय करून तो बी छूमंतर झाला. असं करता करता घटना घडत गेल्या. पण या 20 वर्षात मी बघितलं, त्या बाईचं आता वय तर झालं मोठं, त्याचे पोरही मोठे झाले. मग आता काय करणार, पुढचं जीवन कसं जगायचं. त्या बाईने काय केलं, आता त्याच्या पोराचे मित्र होते ना मोठे मोठे, आता त्यातला तिला काय पसंत पडला काय माहित नाही हो. आणि मग काय, त्याच्याच पोराच्या मित्राशी तिने लग्न केलं. आता काय दिवस तिच्यामध्ये राहतो बघतो आम्ही. तर असं असतं जीवन डॉन लोकांचं. आता पोरं आपल्या आईला काय बोलणार हो, कारण त्या आईच्या सहारे जगणारे. आईला काय बोलणार, कारण आईकडे पैसा आहे, घर आहे, दार आहे.
आई काय करते त्याला काय घेणं देणं, पण त्यांचं जीवन चाललंय ना. आता त्या पोराच्या मित्रा संगतीच त्यांनी लग्न करून आपलं जीवनाचं कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपण बघतो काय हे माणसाचं जीवन, हे असं जीवन चांगलं आहे का वाईट आहे? आता मी सांगतो, त्यात कोणाची चुकी? त्या बाईची चुकी का त्या डॉनची चुकी? कारण तिने आपल्या आयुष्यात अशा वयात त्यांनी तो निघून गेला. ती आपलं जीवन कसं व्यर्थ करेल? ते बी आपण जीवन शोधतो. या जगात कुणी एकटं राहू शकत नाही, हे लक्षात घ्या. हे जीवन आपलं आहे, कसं जगायचं त्यांना माहिती आहे. आपण काही करू शकत नाही. हे डॉन लोक असतात, ह्यांचं जीवन असंच असतं. जो पैसा चुकीच्या मार्गाने येतो आणि अशाच चुकीच्या मार्गाने जातो, आणि त्यांचे परिवार ते कसे असतात ते आपल्याला सुद्धा माहिती. कोणाचं वाईटपणाचा पैसा आपण सांभाळलं तर भविष्यात आपल्याला त्याचं फळ भेटतं. जो करेगा वो भोगेगा, ये इंसान की दुनिया की रीत है ना मित्रांनो. आपण छोटीशी गोष्ट बोलतो, पण जी गोष्ट असते ती सत्य असते. आपण कोणाला नाव सांगत नाही आणि कोणाचे काही बोलत नाही, पण गोष्ट सत्य असते. ब्लॉग तर भरपूर लोक बनवतात, मी काय केलं ते केलं, मला दुनियाची काय घेणं देणं नाही, पण मी बनवणार तो सत्य बनवणार. बघा मित्रांनो, आपल्या काही गोष्टी आवडल्यात तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण माझ्या गोष्टीला भरपूर लोक बघतात. पण तुम्ही मित्रांनो बघितलं ना तर एकदा तरी लाईक करून टाका. आपलाच मराठी बांधव आहे, कधी ना कधी त्याचं भविष्य घडेल हो. एकटं थोडंफार आपण मॉर्निंगला घेतो, मग थोडंफार गोष्टी बोलतो, आहे ना मित्रांनो. बाय बाय. काय नाही बोलत होतो.